सानेगाव आश्रमशाळा प्रकरण जबाब आणि कागदपत्रे असूनही 7 महिने गुन्हा दाखल का नाही? रायगड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. पोलिसांना अजून कोणत्या पुराव्याची प्रतीक्षा होती? माहिती अधिकारात एकच तक्रार दाखवून सत्य दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न. मुख्याध्यापकांचा जबाब आणि विद्यार्थिनींचे थेट कथन, तरीही कारवाईसाठी 7 महिन्यांचा विलंब. कोणाच्या सांगण्यावरून? दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरात मागणी. रायगड जिल्ह्यातील सानेगाव आदिवासी आश्रमशाळा प्रकरणाने आता एक अतिशय धक्कादायक वळण घेतले आहे. विद्यार्थिनीकडून थेट घडलेल्या प्रकाराचे कथन आणि मुख्याध्यापकांचा जबाब असूनही गुन्हा दाखल करण्यासाठी रायगड पोलिसांना तब्बल 7 महिने का लागले, असा खळबळजनक सवाल आता उपस्थित होत आहे. त्यातच माहिती अधिकारात एकच तक्रार दाखवून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला का? पाहूयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. सानेगाव आदिवासी आश्रमशाळा प्रकरण आता केवळ एक शाळेपुरते मर्यादित राहिलेलं नाही, तर या प्रकरणाने रायगड पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जेव्हा एका संवेदनशील प्रकरणात सर्व पुरावे समोर होते, तेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल 7 महिने का वाट पाहावी लागली, हा संतप्त सवाल आता जनतेच्या दरबारी उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब म्हणजे माहिती अधिकारात समोर आलेली माहिती. RTIच्या उत्तरात संबंधित पोलीस ठाण्याकडून केवळ एकच तक्रार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात 3 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्याचे ठोस पुरावे आणि कागदपत्रे उघडकीस आली आहेत. त्यामुळे माहिती अधिकारात खोटी माहिती पुरवून हे संवेदनशील सत्य दडपण्याचा आणि प्रकरणावर पडदा टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला का, अशी दाट शंका आता व्यक्त होत आहे. यंत्रणेला गुन्हा दाखल करण्यासाठी अजून कोणत्या पुराव्यांची प्रतीक्षा आहे? कारण या प्रकरणात खुद्द मुख्याध्यापकांनीच घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण कहाणी आपल्या जबानीतून समोर आणली होती. आश्रमशाळेतील पीडित विद्यार्थिनींनी त्यांच्या समोर घडलेला प्रकार स्वतःच्या तोंडून सविस्तरपणे सांगितला होता आणि 3 स्वतंत्र तक्रारांची दस्तावेज देखील समोर आले आहेत. टळटळीत पुरावे हाताशी असतानाही रायगड पोलिसांचा हा 7 महिन्यांचा विलंब कोणाच्या दबावामुळे झाला? कायदा सर्वांसाठी समान आहे की काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी येथे वेगळे निकष लावले जात आहेत? आता या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून माहिती अधिकारात खोटी माहिती देणाऱ्यांवर आणि गुन्हा दाखल करण्यास विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण सत्य काही काळासाठी दडपले जाऊ शकते, पण ते कायमचे कधीच लपवता येत नाही.